अंक 51 दिलेला आहे. समजा असे आपल्याला डबे दिलेले आहे. ह्या डब्यात आपल्याला दिलेला आहे समजा इथं 8, इथं 28, इथं 6, त्याचप्रमाणे इथं 12, 63 आणि 9, इथं 18, 15 आणि इथं दिलेला प्रश्नार्थ चिन्ह. मग आता इथं काय झालेलं आहे, ह्या दोघांची बेरीज 8 आणि 6 14, 14 दुनी 28. पुन्हा ह्या दोघांची बेरीज 12 आणि 9 किती 21, 21 त्रिक 63. पुन्हा ह्या दोघांची बेरीज 18 आणि 15 33, 33 गुणिला 4, 4 त्रिक 12 2 चाललं 1, 4 त्रिक 12 13 म्हणजे 132. पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 53 दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 53 दिलेला आहे. या ठिकाणी V6T, T8R, R10 आणि P असा प्रश्न दिलेला आहे. तर आता V नंतर T 2 प्लस आहे, ठीक आहे. V किती, V जर समजा या ठिकाणी किती 22, T किती 20 म्हणजे 2 मायनस T20, R18, त्यानंतर R18, P16, 2 2चा फरक आहे. इथं 6, 8, 10, मग इथं काय येणार 12, म्हणजेच इथं 22, 20, 18, मग इथं 16 काय येणार समजा या ठिकाणी P, आणि अजून जर का 16 जर कमी करतो म्हटलं 14, म्हणजे काय येणार N, म्हणजे P12 N, म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 54. परवा बुधवार आहे. परवा बुधवार आहे म्हणते. समजा आज, उद्या आणि परवा. परवाची तारीख, परवाचा वार कोणता आहे, बुधवार आहे. आणि उद्या 3 तारीख आहे. उद्या 3 तारीख म्हणजे परवाची तारीख 4 आहे. तर पुढच्या सोमवारी किती तारीख असणार? म्हणजेच बुधवार म्हणजे बुधवार, मंगळवार, आज किती आहे सोमवार, सोमवारी किती तारीख आहे 2. तर पुढच्या सोमवारी कोणता असतात, प्रत्येक 7 दिवसांत तोच येते, म्हणजे 7 आणि 2 किती होणार 9, म्हणजे पुढच्या सोमवारी तारीख असणार 9 तारीख. प्रश्न क्रमांक 55. एका घरातील एका भिंतीवर आरसा, त्याच्यासमोरील भिंतीवर घड्याळ बसविले आहे. जर घड्याळात प्रत्यक्षात 4:30 वाजले असतील तर घड्याळात कोणती वेळ दर्शवणार म्हणते. मग आरशाची जर का प्रतिमा पाहायची असेल तर नेहमी लक्षात ठेवायचं, नेहमी 11:60 मधून वजा करायचे. तर 11:60 म्हणजेच 12 तास मधून आपल्याला वजा करावं लागते. तर 4:30 हे किती वेळ दर्शवणार, म्हणजे आपण वजाबाकी करू. 0, 3, 6, 11 मधून 4 गेली किती उरते आपल्याला 7, म्हणजे किती वाजणार 7:30. पर्याय क्रमांक 3. रुपाली दक्षिण दिशेला 20 किलोमीटर चालते व पूर्वेला 10 किलोमीटर चालते. पुन्हा नंतर वळून 5 किलोमीटर दक्षिणेला चालते. पुन्हा वळून 10 किलोमीटर चालते. पुन्हा उजवीकडे 25 किलोमीटर चालते. मग पहा, जर का समजा तुम्ही अशा रेषा जर का काढत बसतो म्हटलं तर वेळ लागणार, म्हणून लक्षात घ्या. तर उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम याप्रमाणे जर आपण चालतो म्हटलं तर उजवीकडची बाजू कोणती येणार, घड्याळाच्या दिशेने उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. आता लिहून घ्यायचं, जिथं लिहून घ्यायचं. पहा, रुपाली दक्षिणेला 20 किलोमीटर चालते, म्हणजे दक्षिणेकडे आपण 20 किलोमीटर लिहू. त्यानंतर पूर्वीकडे 10 किलोमीटर चालते, म्हणजे पूर्वीकडे 10 किलोमीटर लिहिले. त्यानंतर दक्षिणेला पुन्हा 5 चालते, म्हणजे इथं पुन्हा 5 लिहिले. पुन्हा पश्चिमेला किती चालते 10, इथं पुन्हा 10 लिहिले. आणि उजवीकडून, पश्चिमच्या उजवीकडे म्हणजे उत्तरेला किती चालते, पुन्हा 25 चालते. मग या ठिकाणी काय असते, जे विरुद्ध दिशा असते त्याच्यातलं अंतर कटते किंवा वजाबाकी होते. मग कटते म्हणजे इथं 25 झाले, इथे 25 झाले, कडून गेले. त्यानंतर इथं 10, इथं 10 हे कडून गेले, म्हणजे काय येणार उत्तर 0, म्हणजे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. अजय राकेशचा मित्र आहे. या वयस्क इसमाकडे इशारा करत अजयने राकेशला विचारले, तू कोण आहे? राकेशने सांगितले, त्याचा मुलगा. आता राकेशने सांगितलं, समजा एखादा वयस्कर व्यक्ती आहे, समजा इथं याचा जो मुलगा आहे, समजा एक्स मुलगा म्हणजे प्लस पकडला आहे, याचा मुलगा माझ्या मुलाचा काका, म्हणजे राकेशचा जो मुलगा आहे त्याचा काका या म्हणजे म्हणण्याचा तर राकेशचा भाऊ आहे. आता भावाचे वडील म्हणजे आपल्या भावाचा वडील म्हणजे राकेशचे सुद्धा वडील झाले, म्हणजे त्या व्यक्तीचे संबंध काय येणार, वडिलाचा संबंध येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 मध्ये आपल्याला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 58 प्रश्न क्रमांक 58 मध्ये आपल्याला अल्फाबेट दिलेले आहे. त्यात म्हटल्या दिलेल्या मालिकेत अशी किती संख्या आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक पहिले एक संख्या व लगेच नंतर एक अंक आहे. प्रत्येक पहिले एक संख्या, समजा हे संख्याच्या पहिले संख्या पाहिजे नाही, या संख्याच्या पहिले संख्या, पण नंतर अल्फाबेट इथं नाही आहे. संख्याच्या पहिले संख्या नंतर अल्फाबेट इथं आहे. त्यानंतर संख्याच्या पहिले संख्या इथेही नाही आहे. त्यानंतर संख्याच्या पहिले संख्या इथेही नाही आहे. संख्याच्या पहिले संख्या नंतर अल्फाबेट इथेही नाही आहे, म्हणजे काय पर्याय क्रमांक 2 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 59. जर 2 9 1 3 4 5 7 6 च्या प्रत्येक सम अंकात 2 जोडले, सम अंकात 2 जोडले म्हणजे इथं झाले 4, व विषम अंकातून 1 वजा केले, विषममधून 1 वजा केला 8, इथं 2 जोडले म्हणजे 3, इथं 2 जोडले 5, याच्यातून 2 वजा केले 2, याच्यात 2 जोडले 7, याच्यातून 2 वजा केले, आपला विषममध्ये 2 जोडले, इथं किती झाले 9, याच्यातून सममधून 2 वजा केले, 1 वजा केला म्हणजे आहे ना, सममधून 1च वजा करावं लागते. सममधून समजा 1 वजा केला,
त्यानंतर समोरून 19 केला किती आले 5. तर तयार होणाऱ्या संख्येमधून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येचे अंतर किती? आता सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येमध्ये अंतर किती? होणाऱ्या संख्येमधून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येमध्ये अंतर किती? आता याच्यातली सर्वात मोठी संख्या कोणती येते? 9 आणि सर्वात लहान संख्या कोणती येते? 1. 9 आणि 1 मधला फरक किती येणार? 8चा म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 60 दिलेला 27, 64, 125. प्रश्नाचं चिन्ह म्हणजे 3चा घन, 4चा घन, 5चा घन, 6चा घन, 216 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 दिलेला आहे. काळ हे सेकंदाने दर्शवले जाते. तर अंतर हे दर्शवले जाते. इथं ऑप्शन दिले लीटर, चौरस मीटर, प्रकाश वर्ष यापैकी नाही. तर प्रकाश वर्ष हे अंतर मोजण्याचं खगोलीय वर्षातलं सर्वात मोठं एकक आहे. खगोलीय अंतर मोजण्याचं सर्वात मोठं अंतर कोणतं आहे? प्रकाश वर्ष. त्यानंतर आपल्याला दिलं DA बरोबर 3, त्यानंतर JF बरोबर 4, PK बरोबर 5, WT बरोबर किती? D बरोबर 4 येते, A बरोबर 1 येते, म्हणजे याच्यातला फरक 3 आला. त्यानंतर जे आपल्याजवळ 10 येते, F 6 याच्यातला फरक 4 आला. P 16 येते, आपलं P 16 K 11 येते, याच्यातला फरक 5 आला. मग W किती येते? 23, T20 याच्यातला फरक किती? 3चा म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3. प्रश्न क्रमांक 63. प्रश्न क्रमांक 63 मध्ये दिलेली आपल्याला आकृती दिलेली आहे. अशा प्रकारे समजा आपल्याला या ठिकाणी आकृती दिलेली आहे. तर ह्या आकृतीत प्रश्न क्रमांक 63 मध्ये आपल्याला अशी एक आकृती दिलेली आहे. तर ह्या आकृतीत अशा प्रकारे दिलेला आहे. इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 7 आहे. मग पुढील प्रमाणे इथं 9, इथं 7, इथं 3, इथं 6, इथं 33 आहे. तर 7, 2, 5, 2 इथं प्रश्नाचं चिन्ह. या ठिकाणी आपल्या लक्षात येते की 5 तरी किती होते? 15, 4 दुनी 8 याच्यातला फरक 7चा. इथे तसं 9 सख 54, 7 तरी याच्यातला फरक 33चा, 7 दुनी 14, 5 दुनी 10 याच्यातला फरक 4चा म्हणजे पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न क्रमांक 64. 22 फेब्रुवारी 2010 सोमवार रोजी जन्मलेला वंशचा 3रा वाढदिवस कोणत्या वारी येणार? 22 फेब्रुवारी 2010. 22 फेब्रुवारी 2010 ची गोष्ट आहे. ठीक आहे, लीप वर्ष नाही. म्हणजेच 22 10 नंतर काय? 11, 12 आणि 13. कधी येणार? सोमवार होता. मग इथं येणार मंगळवार, त्यानंतर इथं येणार बुधवार आणि लीप ओरडल्यानंतर 2 दिवस समोर जाणार गुरुवार, नंतर काय येणार? शुक्रवार म्हणजे पर्याय क्रमांक 1, शुक्रवार. प्रश्न क्रमांक 65. एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटं मागे जाते, तर सकाळी 6 वाजता बरोबर लावले घड्याळ दुपारी 4. मग आपल्याला 6 ते 4 आपले काय काढायला लागेल? वेळ. 6 ते 4 का जर आपण या ठिकाणी वेळ काढतो म्हटलं तर एकूण तास किती होते आपल्याजवळ? 6 आणि 4 10 तास होते. दर तासाला 5 मिनिटं म्हणजे 50 मिनिटं काय होणार? मागं जाणार. तर 4ची घड्याळ 4च्या 50 मिनिटं मागे 50 मिनिटं मागे जर का जातो म्हटलं तर 3:60 मधून जर आपण 50 काढतो म्हटलं तर या ठिकाणी किती उरते? 3 10 म्हणजे पर्याय क्रमांक 3, 3 10. प्रश्न क्रमांक 66. जेव्हा मी सकाळी 6 वाजता घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली डाव्या बाजूला पडत होती. सकाळची वेळ आहे म्हणजे सूर्य इकडच्या दिशेने आहे, पूर्वेच्या दिशेने आहे. घरात प्रवेश केला तर माझी सावली डाव्या बाजूला पडत होती. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ जर का समजा तो उत्तर दिशेला गेला, सूर्य इकडून आला म्हणजे सावली कुठं पडणार? त्या डाव्या बाजूला पडणार. तर माझे घर कोणत्या मुखी आहे? तर माझे घर समजा घराचा हा प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारमध्ये तो चालला तर घरचा प्रवेशद्वार कसं? दक्षिण दिशेले. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67. ऋषिकेश हा हार्दिकच्या आत्याचा मुलगा आहे. आता ऋषिकेश जो आहे तो हार्दिकच्या आत्याचा मुलगा. हार्दिकले समजा एक आत्या आहे, ठीक आहे. आत्याचा कोण आहे म्हणते? मुलगा. म्हणजे आत्या म्हणजे म्हणण्याचा अर्थ हार्दिकचे कोण असणार? वडील, आणि वडीलचे कोण असणार? बहीण, आणि तिचा हा मुलगा आहे. तर हार्दिकची जे आई आहे, वडील आणि आई म्हणजे कोण होणार? समजा हार्दिकची या ठिकाणी आई. हार्दिकची जी आई आहे ते ऋषिकेशची आईची नाते काय? म्हणजे आत्या, म्हणजेच वडिलाची बहीण आणि वडिलाची बहीण, आणि हे कोण झाला? म्हणजे इथं समजा पती म्हणजे कोण? ननद आणि वहिनी. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 68. अमित, बबन, किशन, दिवाकर, ईश्वर 5 व्यक्ती एका 5 मजली इमारतीवर राहतात. प्रत्येक जण वेगवेगळी मजल्यावर राहतात. तळ मजला प्लस 4. ठीक आहे, 1 2 3 4 5 अशा प्रकारे राहतात. बबनच्या वरच्या मजल्यावर किशन राहतो. बबनच्या वरच्या मजला समजा बबन आहे
बबनच्या वरच्या मजल्यावर किशन राहतो, तर खालच्या मजल्यावर अमित राहतो, तर खालच्या मजल्यावर अमित राहतो. किशन हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. किशन हा सर्वात वरच्या मजल्यावर नाही, म्हणजे इथं किशन नाही आहे, राहत नाही. दिवाकर हा तळ मजल्यावर राहतो. दिवाकर समजा इथं आहे, तर म्हणजे इथं किशन आहे, इथं बबन आहे आणि इथं कोण आहे, अमित आहे. तर मग कोण, ईश्वर उरला. तर ईश्वर काय ना सर्वात वरती येणार ईश्वर. तर सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतो, ईश्वर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 69. पोलीस प्रशासनाने नुकतेच संध्याकाळच्या वेळी परिसरात चौकशी वाढवली. कथन आहे. त्यानंतर दुसरं कथन आहे, परिसरात लहान मोठ्या अपराधाची कमी झाली. बरोबर आहे. म्हणजेच जर समजा संध्याकाळच्या वेळी जर समजा परिसरात जर समजा चौकशी वाढवली, तर जे अपराध होणार ते काय होणार, घटना कमीच होणार. म्हणजे जर चौकशी वाढवल्यामुळे घटना कमी झाल्या, तर आपले ऑप्शन काय म्हणते, कथन कारण आहे आणि बी प्रभाव. बरोबर आहे. कथन कारण आणि बी प्रभाव. त्यानंतर कथन 2 कारण आहे आणि ए प्रभाव. प्रथम 2 कारण नाही आहेत. 2 कारण म्हणजे घटना कमी झाल्या तर परिसरात आपण समजा चौकशी वाढवत नाही, तर घटना जास्त आहे, परिसरात चौकशी वाढवली म्हणजे घटना काय होणार, कमी होणार. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, 1 बरोबर. कारण की जर चौकशी वाढवली तर घटना काय होणार, कमी होणार. म्हणजे एक कारणमुळे काय झालं, घटना कमी झाल्या, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. 2, 5, 14 प्रश्नार्थक चिन्ह 122 आणि 365. 2 आणि 5 मध्ये फरक 3चा आहे. याच्यात फरक आपल्याजवळ 9चा आहे. तर 3चा वर्ग आपला 3चा वर्ग 9. म्हणजे जर समजा इथं 3चा पहिला घात, इथं 3चा समजा पहिला घात, 3चा दुसरा घात, इथं 3चा तिसरा घात, 27 जर आपण जोडतो म्हटलं, 14 + 27 इथे किती होणार, 41 समजा. मग 41 मध्ये समजा 3चा चौथा घात जर आपण जोडतो म्हटलं 27 आणि किती होणार इथे 81. म्हणजे इथं 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक झाले 81. 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, म्हणजे किती झालं 125. बरोबर आहे. इथे किती 125. म्हणजे चौथा घात त्यानंतर 5वा घात अशा प्रकारे जर करतो म्हटलं, तिथे काय येणार 41. म्हणजेच 3चा तिसरा घात इथं जोडला जाणार. प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 72. BOAT बोट. बोट म्हणजे दिलेले आपल्याला 2, 15, 1 आणि 20. तर TALK साठी काय असेल, मग बीचं काय ते 2, या ठिकाणी O येते 15, A येते 1, T येते 20. मग तसंच मग T20, A1, L 12 आणि K 11. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार या ठिकाणी 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 आकृती दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 दिलेला आहे आपल्याला BEI प्रश्नार्थक चिन्ह T. तर बी नंतर इथे या ठिकाणी समजा B2 आहे, ते E5 येते, I9 येते. समजा इथं किती जोडले 3, इथं 4 जोडले, इथं 5 जोडतो म्हटलं, इथे किती येणार 9 आणि 5 इथं होणार 14. 14 म्हणजे या ठिकाणी काय येणार N या ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे यापैकी नाही, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75. पुढीलपैकी कोणते लीप वर्ष आहे, तर आपल्याला दिलं इथं 1300, 1400, 1800 आणि 1600. लीप वर्षासाठी आपल्याला 400 न भागाला, इथे भाग जात नाही, इथे भाग जात नाही, इथे भाग जात नाही, इथं भाग जाते. 400 न निशेष 4 चौक 16, म्हणजेच काय येणार पर्याय क्रमांक 4 1600. प्रश्न क्रमांक 76. प्रश्न क्रमांक 76 आपल्याला दिलेला आहे -307 चा घात -9 घातांकी गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त मध्ये काय होत असते, गुणाकार व्यस्त मध्ये जर घातांकी संख्येचं चिन्ह बदलते, फक्त बेसचा चिन्ह बदलत नाही, तर याचं उत्तर काय येणार, -307 चा घात 9. जर का समजा घातांकी चिन्ह नसतं, जर का समजा अपूर्णांकाच्या स्वरूपातच जर का हे असतं, तर काय होत असते, अंश संख्या छेदात, छेदातली संख्या अंशात, म्हणजेच काय झालं असतं -7/3. पर्याय क्रमांक या ठिकाणी काय येणार 1, म्हणजे -307 चा घात 9. इथं मायनसचा काय होणार, प्लसचा मायनसचा प्लस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 77. एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 1ने जास्त आहे, त्याची परिमिती 50 येते, तर लांबी किती. मग पहा, समजा या ठिकाणी आपण एक आयत काढला, तर आयताची जी लांबी आहे रुंदीपेक्षा 1 मीटरने जास्त, रुंदी समजा x आहे, तर 1 जास्त, दुपटीपेक्षा 1 जास्त, म्हणजे 2x + 1, हे 2x + 1, तर मग हे 2x + 1 आणि हे x, तर हे x. परिमिती म्हणजे चारही बाजूची बेरीज असते. मग चारही बाजूची बेरीज म्हणजे 2 आणि 2 4, 5 6, म्हणजे 6x अधिक 1 आणि 1 2, आणि चारही बाजूची परिमिती दिलेली आहे किती 50, म्हणजे इथे लिहिले 50. इथं 6x बरोबर 50 मधून 2 गेले किती होते 48, म्हणजे x बरोबर किती ना sin 48, म्हणजे आला 8. तर लांबी किती, म्हणजे या ठिकाणी x च्या ठिकाणी आपण 8 लिहिले, 8 दुनी 16, 16 आणि 1 17, म्हणजेच लांबी किती येणार, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78. पुढीलपैकी कोणत्या गटामध्ये
कोणत्या गटामध्ये -5, 0 आणि 6 सामील होणार? तर आपल्याला पर्याय दिलेल्या नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, अपरिमेय संख्या आणि पूर्ण संख्या. तर पूर्णांक संख्येमध्ये पूर्णांक संख्या कशी असते? धनही असते, त्यानंतर पूर्णांक संख्या ऋणही असते आणि शून्य सुद्धा असते. म्हणून काय येणार? पर्याय क्रमांक. आणि शून्य सुद्धा असते म्हणून पर्याय क्रमांक 2 पूर्णांक संख्या. परंतु पूर्णांक संख्या धन, ऋण आणि शून्य या स्वरूपात असते. प्रश्न क्रमांक 79 89 आपलं 79. तर प्रश्न क्रमांक 79 म्हणते 240चा 30%, त्यानंतर 450चा 18%, त्यानंतर 380चा 20%, त्यानंतर 180चा 50%. यापैकी सर्वात लहान कोण आहे म्हणते. मग इथं जर का आपण सोडतो म्हटलं तर इथं 24 त्रिक किती होणार? 72. टक्के कुठून? हे शून्य शून्य कुठून जाणार टक्केसोबत? ठीक आहे, 24 त्रिक किती होणार? इथं या ठिकाणी 72. मग इथं जर का 100 घेतो म्हटलं, शून्य शून्य कटला तर 18 पंच किती होणार? 90. ठीक आहे, 90ची शून्य हातच्याले 9, 18 चौक 72, 72 आणि 9 किती? 81. म्हणजेच जर का समजा अजून जर का एखादा पॉईंट देतो म्हटलं येणार 81. म्हणजे ही संख्या मोठी होऊन आली. इथं समजा शून्य शून्य कटला 38, इथं 8 दुनी 16, 7 1, 3 दुनी 6 आणि 1 7, इथं किती? 76. म्हणजे हे नाही. इथं 18 पंचे 90 म्हणजे 90. म्हणजे सर्वात लहान कोण येणार? 72. पर्याय क्रमांक 1 72. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80 9 किलोग्राम हापूस आंब्याची किंमत 144 रुपये आहे. 9 किलोग्रामचे 144 रुपये आहे. तर 25 किलोग्रामची किंमत किती? रुपये गुणाकार 144 गुणिला 25 भागेला 9, 9 1 9, 5 उरले. ठीक आहे, 9 सक 54. आता 25 गुणिला जर का 16 करतो मला किती? 400 रुपये. तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 400. प्रश्न क्रमांक 81 एक चेंडू काही उंचीवरून खाली पडला तर तो जमिनीवरून 304 भाग पर्यंत उंच उडाला. जर चेंडूला 32 मीटर उंचीवरून खाली पाडले तर तो तिसऱ्या उडीत किती मीटर उंच उडणार? पहा, म्हणजेच तो किती उडते जमिनीवरून? त्याचा भाग किती उडते? 304 भाग उडते. तिसऱ्या उडीत किती उडणार म्हटलं तर आपण काय करतो? 3चा घात करायचा आणि एकूण भाग किती आहे? 32 मीटर उडवला म्हणते. म्हणजेच या ठिकाणी 32 गुणिला 3चा तिसरा घात किती? 27. 4चा किती होते? 64. इथं 32 दुनी 64, 27 भागेला 2 म्हणजे किती? 13.5 मीटर उडणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 13.5 मीटर. प्रश्न क्रमांक 82 दोन संख्येचा मसावी व लसावी अनुक्रमे. मग इथं या ठिकाणी काय होते? पहिली संख्या, या ठिकाणी म्हणून आपण पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर इथं या ठिकाणी लसावी गुणिला मसावी. मग दोन संख्येचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 आणि 420 आहे. मग मसावी 15 आणि लसावी 420 आहे. त्यापैकी एक संख्या 105 आहे, तर दुसरी संख्या कोणती? मग आपण याचा सरसर गुणाकार करतो म्हटलं म्हणजे काटकूट करतो म्हटलं, दुसरी संख्या माहिती म्हणजे x. तर 105 ले जर का 420 नंतर भागला तर 4 वेळा आणि 15 चौक किती येणार? 60. म्हणजे दुसरी संख्या कोणती येणार? 60. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 83 राम व श्याम दोघांच्या भावांची वयाची बेरीज किती आहे? 30. राम अधिक श्याम यांच्या भावाची बेरीज 30 आहे. राम हा श्यामपेक्षा 2 वर्षांनी काय म्हणते? लहान आहे. 2 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच राम हा श्यामपेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. श्यामपेक्षा म्हणजे हा 16चा असेल, 10 किती असेल? 14चा. तेव्हा कुठून बेरीज किती होणार? 30. म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला म्हणते 84 7.14 वजा कंसात 506 भागेला इथं कंसात 1/3 मायनस कंसात 1/2 गुणिला कंसात, ठीक आहे, इथं कंसात 304 वजा 1/4 या ठिकाणी कंस कंप्लीट. मग हे जर का आपण सोडतो म्हटलं तर या ठिकाणी छेद सारखा आहे. 4 हा छेद सारखा आहे, तर म्हणजे काय होणार? वजाबाकी म्हणजे 2 म्हणजे 1/2 गुणिला 2 छेद किती होणार? या ठिकाणी 4. 4 1 4 3 मधून निघालं 2 उरला. ते मग या ठिकाणी 2 2 कटले म्हणजे आपल्याला किती उरला? 1/4 म्हणजे 1/3 मायनस 1/4. मग आता सरळ सरळ काय करायचं? इथं वजाबाकी येतं. वजाबाकी म्हणजे 4 1 4 3 1 3 म्हणजे इथं 3 मधून 4 ते किती 12 म्हणजे किती इथं याचं जर का सोडतो म्हटलं की त्याला 1/12. मग आता 506 आहे, हे भागाकार चिन्ह याच्याऐवजी काय होणार? गुणाकार. म्हणजेच आपण इथं काय करू? 5/6 गुणिला हे 1/12चं काय होणार? 12/1. 12/1. ठीक आहे, भागाकाराचा गुणाकार करताना 6 दुनी 12 म्हणजे इथं किती आले? 5 दुनी 10, 10 छेद किती आला? 1. मग आपल्याकडे हे संख्या उरली 728 आणि किती? 29. 29 चे 4 मायनस 1 10/1. तिरपा गुणाकार 29 1 29
4 10 40 भागीला 4 1 4. 29 मधून या ठिकाणी 40 गेले किती उरून आले आपल्याजवळ 11/4. 11/4 म्हणजेच पर्याय क्रमांक काय मायनस मध्ये होणार, कारण की मोठी संख्या मायनस मध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मायनस 2/2.304 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 85 मुंबईहून एक विमान ताशी 665 किलोमीटर वेगाने अमेरिकेला 4 तासात पोहोचतो, तर अमेरिका व मुंबईतील अंतर किती? मग 665 किलोमीटर प्रति तास आहे, 4 तासात पोहोचतो म्हणजे गुन्हेला 4 करा. इथं 5 चौक 20 चे 0 हातचे 2, 6 चौक 24 25 26 चे 6 हातचे आले 2, 6 चौक 24 25 26 म्हणजे 2660 किलोमीटर. त्यानंतर धुळे ते पुणे 352 किलोमीटरचे अंतर आहे, 40 किलोमीटर अंतर वेगाने 5:30 निघालेली बस पुण्याला किती वाजता पोहोचणार? मग 352 किलोमीटर अंतर आहे, 40 किलोमीटर प्रति तास म्हणजे भागेला 40. ठीक आहे, कारण की आपण काय म्हणत असतो, अंतर भागेला वेग बरोबर काय भेटणार आपल्याला वेळ. मग इथं 4 जर का वागतो म्हटलं इथं 10 आले, 4 सक 24 आपलं 4 8 32, 3 उरले 4 8 32 म्हणजे 8 तास. ठीक आहे, 8.8 आला ना, 8.8 मग गेले जर का मिनिटात रूपांतर करतो म्हटलं म्हणजे 8 तास. ठीक आहे, 8 गुणिले 6 जर करतो मग 60 करतो म्हणजे 8 6 48 म्हणजे किती 48 मिनिटं म्हणजे 8 तास 48 मिनिटं. 8 तास 48 मिनिटं किती वाजता समोर जाणार आपल्याला 5:30. 5 वाजून 30 मिनिटांना आपण 8 तास समोर जर जातो म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला वाजणार दुपारी 2 वाजून 18 मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 87 यशवंतरावांनी दलालामार्फत एक बैलगाडी विकली. बैलगाडीची किंमत 80,000 रुपये होती. बैलगाडीची किंमत 80,000 रुपये होती व 5% दलाली द्यावी लागली, तर यशवंतरावांना किती रुपये मिळाले? 5% याच्यातून काय करा, सरळ सरळ वजा करून टाका. जर इथं 0 18 पंचे किती 40 म्हणजे 5% म्हणजे 4,000 होऊन आले. म्हणजेच 80,000 मधून 4,000 जर आपण काढले तर 76,000 रुपये रक्कम येते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 88 एका भांड्यात 50 लिटर दूध आहे. पहिले 5 लिटर दूध काढून टाकले, त्यात 5 लिटर पाणी मिसळले जाते. मिश्रणाला चांगल्या प्रकारे मिळवले जाते. त्यानंतर पुन्हा एक वेळा ही प्रक्रिया केली जाते, तर 2 क्रमागत प्रक्रियेनंतर भांड्यात किती लिटर दूध शिल्लक उरेल? आता 50 लिटरचं पाणी आहे, त्यातून 5 लिटर पाणी काय केलं, काढून टाकलं. 5 लिटर पाणी काढलं म्हणजेच या ठिकाणी समजा आपण गुणोत्तर घेतो म्हटलं की त्याला 1/10 म्हणजे 10 पैकी 1 पाणी काढलं म्हणजे शिल्लक पाणी किती उरलं 9/10. हे प्रक्रिया किती वेळा केली? 2 वेळा. आता 50 लिटर मध्ये किती उरणार? 2 वेळा केली म्हणजे 9/10 गुणिला काय म्हणून आपण 9/10. 2 वेळा प्रक्रिया 3 वेळा म्हटलं असं 3 वेळा लिहिलं असतं म्हणजे हा 0 0 कटला. या ठिकाणी 5 दुनी किती झाले 10, 9 5 45 45 9 9 81 81 भागीला 2 81 भागीला 2 म्हणजेच 40.5 म्हणजे पर्याय क्रमांक 2 40.5. प्रश्न क्रमांक 89 मोठ्यात मोठी 5 अंकी व लहानात लहान 4 अंकी संख्येच्यातली फरक किती? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 99,999 आणि 4 अंकी किती येणार आपल्याजवळ 4 अंकी लहान 4 अंकी लहान 1000. याच्यातला फरक किती? 9 9 9 8 म्हणजे 98 99 9. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90 दशादशे दर आहे. इथं दर आहे 9%. या ठिकाणी वेळ आहे 3 वर्ष आणि 800 रुपये मुद्दल आहे. मुद्दल आहे या ठिकाणी मुद्दल म्हणजे पी किती आपल्याजवळ या ठिकाणी 800 रुपये आहे. तर 3 वर्षाचे सरळ व्याज किती? 800 म्हणजे 8,000 असणार आहे. म्हणजे 9 तरी किती 27%. 3 वर्षाचं एका वर्षाचे 9 3 वर्ष 27%. मुद्दल आहे 8,000. 8,000 म्हणजे 100% असते. तर 100% म्हणजेच या ठिकाणी 8,000 तर 27% म्हणजे किती? 2 शून्य 2 शून्य कटले. इथं 8 7 56 6 आले 5 8 2 16 16 5 21 म्हणजे 2160 रुपये. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर एक दूरध्वनी संचाची किंमत 20,000 आहे, तो 8,500 रुपयाला विकतो, तर शेकडा तोटा किती? म्हणजेच 20,000 रुपये याची काय खरेदी किंमत आहे आणि या ठिकाणी विक्री किंमत किती आहे? 18,500 म्हणजे 1,500चा काय होणार तोटा होणार. कितीवर? 20,000. खरेदी किमतीवर नेहमी तोटा होत असते. 20,000वर 1,500 रुपयाचा तोटा, तर 100वर किती? हे 3 शून्य कटले, हा शून्य कटला, 15/2 म्हणजे 7.5% काय होणार तोटा. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92 अ आणि ब ए अधिक बी, त्यानंतर बी आणि सी, त्यानंतर ए आणि सी एक काम क्रमशः 12 15 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. याचा जर का लसावी काढतो म्हटलं म्हणजे एकूण काम 60 12 पंच 60 15 चौक 60 20 त्रिक 60. तर ए अधिक बी अधिक सी किती दिवसात काम करणार म्हणते? 5 आणि 4 9 आणि 9 आणि 3 किती झाले 12.
12/2 करायचा, कारण की कसं आहे प्रत्येक जण 2-2 वेळा आलेला आहे. जे एकूण क्षमतेला किती 2 न भागायचं, म्हणजे एका दिवशी क्षमता किती होणार 6, काम करायचे आहे 60. 60/6 म्हणजे किती होणार 10. पर्याय क्रमांक 1 10 दिवस येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94. एका संख्येला 32 ने गुणण्याऐवजी 23 ने गुणले, गुणाकार हा मूळ संख्येपेक्षा 135 ने कमी आला तर ती संख्या कोणती? एका संख्येला 32 प्रश्न क्रमांक 94. एका संख्येला 32 ने गुणण्याऐवजी 23 ने गुणले. एका संख्येला 32 ने गुणण्याऐवजी 23 ने गुणले तर गुणाकार हा मूळ संख्येपेक्षा 135 ने कमी आला, म्हणजे दोघातला फरक किती आहे 135. याच्यातला जर का आपण या ठिकाणी फरक काढतो म्हटलं इथं 7 8 9 म्हणजे 9x बरोबर किती झालं 135. x बरोबर 9 1 9 9 45 म्हणजे ती संख्या कोणती येणार 15. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 17 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती? मग आता या ठिकाणी काय करायचं, 17 पाया असणारी आपली त्रिकोणी संख्या पाहिजे, तर म्हणजे 17व्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या म्हणजे 17 गुणिले काय 18 भागेला 2. 2 ने 18 भागला 9. 17 9 किती होते 153. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत 15 विद्यार्थी मागे एक शिक्षक आहे, तर एकूण शिक्षकाची संख्या किती? 15 मध्ये 1 म्हणजे किती होणार इथं 16. इथं 4 चौक 16, 4 दुनी 8, 4 सक 24 0. इथं 4 सक 24, 4 उरले 4 पंचे 20 म्हणजेच एकूण शिक्षकाची संख्या किती 65. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97. सायकल व मोटरसायकल यांच्या किमतीची गुणोत्तर 10 या 93 आहे. सायकलची किंमत 4000 रुपये असल्यास मोटरसायकलची किंमत किती? आता या ठिकाणी सायकल आणि मोटरसायकल, सायकल आणि मोटरसायकल, सायकल 10 आणि मोटरसायकल 93. जर सायकलची किंमत 10 म्हणजे किती आहे या ठिकाणी 4000. सायकलची किंमत सायकल 93 म्हणजे या ठिकाणी किती दिले आपल्याला 4000. तर काय दिले, सायकलची किंमत 4000 आणि सायकल इथे 10. 10 म्हणजे किती म्हणले या ठिकाणी 4000. तर मोटरसायकलची किंमत किती? मोटरसायकलची किंमत आपली विचारली. 10 म्हणजे या ठिकाणी किती होते 4000. तर 93 म्हणजे किती? म्हणून 4000 गुणिला 93 जर का गुणाकार करतो म्हटलं 37200 येणार. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक या ठिकाणी 99. 1000 रुपयाच्या 75 नोटा व 500 रुपयाच्या 150 नोटा असल्या एकूण रुपये किती होणार? 1000चे 75 म्हणजे 1000 गुणिला 75 म्हणजे हे होणार आपल्याजवळ 75,000 रुपये. आणि 500च्या 150, 500च्या नोटा या ठिकाणी किती आहे 150 म्हणजेच हे 15×75 हे सुद्धा होऊन आले 75,000 रुपये. 75 75 म्हणजे किती होणार 1,50,000 म्हणजे 1.5 लाख रुपये. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 25 पैशाचा एक पेरू तर 3.5 डझन पेरूची किंमत किती? पहा आता 25 पैशाचा काय एक पेरू आहे, तर 3.5 डझन म्हणजेच 1 डझन म्हणजे 12. 12 12 36. 36 अन 6 किती झाले 42 पेरूची किंमत किती? म्हणजे 42 गुणिले काय होणार 25. जर इथं 25 दुनी 50 शून्य हातचे आले 5, 25 चूक 100. ठीक आहे 100 आणि 5 किती झाले 105 म्हणजे 10 रुपये 50 पैसे. पर्याय क्रमांक 4 10 रुपये 50 पैसे.